आधी मन घेई हाती तोच गणराजा गणपती, मन इंद्रियाचा राजा त्याची मनोभावे पूजा। नमस्कार, गोवर्धन प्रस्तुत मराठी बाप्पा मोरया, को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, हेम अगरबत्ती, स्पेशल पार्टनर सोसायटी JSW नियो स्टील, बँकिंग पार्टनर SBI। या कार्यक्रमात मी जानवी सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करते। गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि भक्तांच्या आनंदाला उधाण आलंय, याचाच आढावा घेणार आहोत या विशेष कार्यक्रमातून। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट कडून दरवर्षी अथर्व शीर्ष पठणाचं आयोजन केलं जातं। आज देखील ऋषी पंचमी निमित्त अथर्व शीर्षाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर ऋषी पंचमी निमित्त 35,000 महिलांनी अथर्व शीर्ष पठण केलेलं आहे। पहाटे 6 वाजेपासून सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये सुनेत्रा पवार या देखील सहभागी झाल्या होत्या। सामूहिक अथर्व शीर्ष पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि पहाटे 6 वाजेपासून या पठणाला सुरुवात झाली होती। श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट कडून महसूल मंत्री बावनकुळे यांच्या नागपूरमधील निवासस्थानी पर्यावरणपूरक बाप्पा विराजमान झालेत। बाप्पासाठी हिरव्या पानांचा वापर करून सजावट करण्यात आलेली आहे। बावनकुळे यांची पत्नी, सून आणि मुलीने पर्यावरणपूरक सजावट करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि TV9 मराठीने शालेय विद्यार्थ्यांसाठी गणेश मूर्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसादही मिळतोय। पाहुयात रिद्धी शेट्टी या विद्यार्थिनीने साकारलेला इको फ्रेंडली बाप्पा। मुंबईमधील परळ येथे राहणाऱ्या मिलिंद आजगावकर यांच्या घरी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। घरच्या गणपतीची सजावट करताना आजगावकर यांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिलाय। बाप्पासाठी केलेली पर्यावरणपूरक सजावट लक्ष वेधून घेतेय।
गोवर्धन प्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी हेम अगरबत्ती स्पेशल पार्टनर सोसायटी टी GSW न्यू स्टील बँकिंग पार्टनर SBI या कार्यक्रमात मी जानवी सावंत विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। मुंबईमधील गिरगावचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते। या मंडळाने पर्यावरणपूरक बांबूंचा देखावा साकारलाय। यावर्षी या मंडळाचं 98वं वर्ष आहे, त्यामुळेच पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येत असलेल्या 98 वस्तूंचा वापर सजावटीसाठी करण्यात आलेला आहे। तर 851 किलो आणि 4 फूटचा मोदक, इतका मोठा मोदक भक्तांना प्रसाद देण्यासाठी बनवण्यात आलेला आहे। गिरगाव राजाची मूर्ती ही सुरुवातीपासूनच शाडू मातीपासून बनवली जाते आणि शाडू मातीपासून बनणारा हा 24 फुटाचा बाप्पा आहे आपला। गणपतीच्या डोक्यावर नेहमी एक फेटा म्हणजे फेटाधारी गणपती आपण यांना म्हणतो गिरगावच्या राजाला, आणि हा जो फेटा आहे हा 6 फूट उंचाचा फेटा आहे आणि त्याचा घेर 10 फूट आहे। आणि दरवर्षी याच प्रकारची आपण याच मुद्रेमधली आपण इथे बाप्पा आपल्याकडे विराजमान असतो। डोंबिवलीमधील कमलेश देशपांडे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय। त्यांनी बाप्पासाठी देवाच्या गावाचा सुंदर देखावा उभारलेला आहे, ज्याच्यामधले महाराष्ट्रामधील काही मंदिरांची प्रतिकृती देखील त्यांनी साकारली आहे। मुंबईमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होते। काही भाविक घरगुती बाप्पासाठीही देखील आकर्षक देखावे साकारतात। करी रोड इथे राहणाऱ्या पाटील कुटुंबाने आपल्या घरच्या गणपतीसाठी राणीच्या बागेचा देखावा साकारलाय। बोरिवलीमधील जयंत प्रधान यांनी घरच्या गणपतीसाठी मुंबईवर आधारित देखावा साकारलेला आहे। माझी मुंबई माझी आई या थीमवर आधारित सजावट त्यांनी केली आहे। विशेष म्हणजे ही संपूर्ण सजावट आणि गणेश मूर्ती ही इको फ्रेंडली आहे। शाडूच्या मातीचा मूर्तीसाठी वापर करण्यात आलेला आहे। कापड, पुठ्ठे, कागद, वॉटर कलर यांचा वापर करून पर्यावरणपूरक देखावा साकारण्यात आलेला आहे। मुंबई ही आईसारखीच इथे राहणाऱ्यांना सांभाळते, शिकवते आणि जगवते हा संदेश विविध रेखाटनामधून दाखवण्यात आलेला आहे। गणरायाचा हा उत्सव असा सुरू राहणार आहे। आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र उद्या पुन्हा भेटणार आहोत, तेव्हा पाहायला विसरू नका गोवर्धन प्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी हेम अगरबत्ती स्पेशल पार्टनर सोसायटी टी GSW न्यू स्टील बँकिंग पार्टनर SBI। नमस्कार।